नमस्कार रसिक मी होस्ट विकास. प्रवासिक या आपल्या लाडक्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण एका अशा साहित्यकृतीबद्दल बोलणार आहोत जिने केवळ मराठी साहित्यातच नाही तर भारतीय साहित्यात एक इतिहास रचला आहे. ती कादंबरी म्हणजे शिवाजी सावंत यांची मृत्युंजय. मित्रांनो, महाभारतातील कर्ण हे पात्र आपल्या सर्वांना ठाऊक आहे. पण शिवाजी सावंत यांनी या कादंबरीतून कर्णाला केवळ एक पौराणिक पात्र म्हणून नाही तर एका रक्तामांसाच्या, भावना असलेल्या आणि संघर्षातून तावून सुलाखून निघालेल्या महामानवाच्या रूपात मांडला आहे. मृत्युंजय या शब्दाचा अर्थ होतो ज्याने मृत्यूवर विजय मिळवला आहे असा. कर्ण रणांगणावर मारला गेला असला तरी त्याच्या दातृत्वानं, त्याच्या निष्ठेनं आणि त्याच्या स्वाभिमानानं तो आजही आपल्या मनात जिवंत आहे. म्हणूनच तो मृत्युंजय आहे. या कादंबरीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याची मांडणी. ही कादंबरी केवळ एका दृष्टिकोनातून लिहिलेली नाही. यात कर्ण स्वतः त्याचं आत्मकथन करतोच, पण त्याचबरोबर कुंती, दुर्योधन, वृषाली, शोण आणि प्रत्यक्ष श्रीकृष्ण यांच्या नजरेतूनही कर्णाचं व्यक्तिमत्व उलगडत जातं. एका बाजूला नियतीनं दिलेला शाप, दुसऱ्या बाजूला सूतपुत्र म्हणून झालेला अपमान, पण तरीही सूर्यासारखं तेज घेऊन जगणारा हा योद्धा. दानशूरता अशी की दारी आलेल्या इंद्राला स्वतःची कवचकुंडलं कापून देणारा, आणि मैत्री अशी की मृत्यू समोर दिसत असतानाही दुर्योधनाची साथ न सोडणारा. या कादंबरीतला प्रत्येक शब्द आपल्याला त्या युगात घेऊन जातो. शिवाजी सावंत यांची लेखणी इतकी प्रभावी आहे की वाचताना किंवा ऐकताना आपल्या डोळ्यांसमोर कुरुक्षेत्राचं मैदान, गंगेचा काठ आणि हस्तिनापूरचा दरबार जिवंत उभा राहतो. ज्याला जीवनातील संघर्षात हार मानायची नाहीये, ज्याला स्वाभिमानाची किंमत समजून घ्यायची आहे, त्या प्रत्येकानं हे ऑडिओबुक नक्कीच ऐकायला हवं. तर तयार व्हा एका अविस्मरणीय प्रवासासाठी. प्रवासी चॅनलवर आपण सुरू करत आहोत महामानवाचं महाकाव्य मृत्युंजय. आता आपण मृत्युंजय या अजरामर कादंबरीच्या पहिल्या भागाला म्हणजेच कर्णाच्या आत्मकथनाला सुरुवात करत आहोत. या भागाचं नाव आहे आयुष्याचा भाता. मी आज का बोलतोय? कालवश झालेली माणसं का बोलतात? जेव्हा जिवंत माणसं मृतांसारखी वागायला लागतात तेव्हा आम्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागतं. लोक म्हणतात कर्णाचं आयुष्य म्हणजे एक लक्तर होतं, पण मी सांगेन ते जरीकाठी राजवस्त्र होतं. फक्त नियतीच्या काटेरी कुंपणात अडकून त्याच्या चिंध्या झाल्या. माझ्या स्मृतींच्या प्रदेशात मागे वळून पाहिलं की मला दिसतो तो चंपानगरीचा गंगेचा काठ, माझ्या आयुष्याचं पहिलं घर. तिथे खोट्या प्रतिष्ठेचे मुखवटे नव्हते. तिथे होती फक्त माझी माय राधा आणि माझे बाबा अधिरथ. आई राधा, मायेचा जणू ओथंबलेला सागर. माझ्या कानात जन्मापासूनच 2 सुवर्ण कुंडलं होती. ती तासनतास त्या कुंडलांकडे पाहत बसायची. मला प्रेमानं म्हणायची, वसू, गंगेच्या पाण्याकडे जास्त जाऊ नकोस रे. तिला भीती वाटायची की गंगा मला हिरावून नेईल, पण मला मात्र त्या गंगेच्या अथांग पाण्याचं विलक्षण आकर्षण होतं. जणू काही त्या लाटांशी माझं रक्ताचं नातं होतं. एकदा मी माझ्या लहान भावाला शोणाला विचारलं, शोणा, तुला का नाही ती कुंडलं? तेव्हा शोण निरागसपणे म्हणाला, दादा, रात्री तू झोपलेला असताना ही कुंडलं निळसर प्रकाशात चमकतात. ती फक्त तुझ्याकडेच आहेत. मी हादरलो. ही कुंडलं माझ्याच कानात का? मी नक्की कोण आहे? हा प्रश्न माझ्या मनात तेव्हाच रुजला होता. मी गंगेच्या पात्रात उतरलो. शांत संथ वाहणारी गंगा. आकाशातील चांदण्या गंगेच्या आरशात प्रतिबिंबित झाल्या होत्या. पण तिथे मला
माझ्या चेहऱ्यासोबत 2 चमकणाऱ्या तारका दिसल्या. ती माझी कुंडलं होती. गंगेनं मला उत्तर दिलं होतं, पण ते अपूर्ण होतं. माझ्या जन्माचं रहस्य अजूनही त्या लाटांच्या गर्भात दडलेलं होतं. बाबा अधिरथ हे हस्तिनापूरचे सूत होते. रथ हाकणं हा त्यांचा धर्म होता. एकदा मी त्यांना विचारलं, बाबा, मला धनुर्विद्या शिकायची आहे. तेव्हा त्यांच्या डोळ्यात एक भीती दिसली. ते म्हणाले, वसू, आपण सूत आहोत. रथाचे चाक सावरणं हे आपलं काम. गांडीव धनुष्य ओढणं आपलं नशीब नाही. पण माझ्या रक्तातलं तेज मला शांत बसू देत नव्हतं. एका बाजूला मातेची माया आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या अस्तित्वाचा शोध. कर्णाच्या या संघर्षाची ही तर केवळ सुरुवात होती. बालपण संपून तारुण्य उबरथ्यावर उभं होतं. शरीराची काठी कमावलेली आणि मनात विद्येची प्रचंड तहान. माझे बाबा अधिरथ मला नेहमी सांगायचे की आपलं नशीब रथाच्या चाकात अडकलेलं आहे. पण माझ्या हातांना ओढ लागली होती ती धनुष्याच्या प्रत्यंचेची. एक दिवस मी ठरवलं की आता या चंपानगरीच्या सीमा ओलांडायची वेळ आलीये. जर मला माझं अस्तित्व सिद्ध करायचं असेल तर मला श्रेष्ठ धनुर्धर बनायलाच हवं. आणि त्यासाठी हस्तिनापूरच्या आचार्य द्रोणांकडे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. ज्या दिवशी मी घर सोडलं त्या दिवशी आई राधा खूप रडली. तिला वाटत होतं की तिचा वसू एकदा हस्तिनापूरच्या झगमगाटात हरवला की परत येणार नाही. पण माझं लक्ष हस्तिनापूरच्या वैभवाकडे नव्हतं. माझं लक्ष होतं तिथल्या शस्त्रशाळेकडे. मी हस्तिनापुरात पोहोचलो. तिथे गेल्यावर समजलं की आचार्य द्रोण फक्त राजपुत्रांनाच शिकवतात. पण तरीही मी जिद्दीनं त्यांच्यासमोर उभा राहिलो. मी त्यांना म्हटलं, आचार्य, मला आपली विद्या हवी आहे. द्रोणांनी माझ्याकडे खालून वरपर्यंत पाहिलं. त्यांच्या नजरेत एक प्रकारचा अहंकार होता. त्यांनी विचारलं, युवका, तुझं कूळ काय? तुझी जात काय? मी ताठ मानेनं उत्तर दिलं, मी सूतपुत्र आहे, अधिरथाचा मुलगा. आणि तिथेच सगळं संपलं. द्रोणांनी एका क्षणात मला नाकारलं. ते म्हणाले, ही राजविद्या आहे. ती केवळ क्षत्रियांसाठी आहे. सुताच्या मुलानं रथाचे घोडे सांभाळावेत, धनुष्य नाही. रसिकहो, विचार करा. ज्याच्या अंगावर जन्मजात कवचकुंडलं आहेत, ज्याच्या रक्तात सूर्याचं तेज आहे, त्याला केवळ एका जातीच्या नावाखाली नाकारलं गेलं. त्या दिवशी माझ्या मनात एक आग पेटली. हस्तिनापूरच्या त्या राजवाड्यात मला समजलं की हे जग गुणांची नाही तर कुळाची पूजा करतं. पण त्याच वेळी तिथे एक असा तरुण उभा होता ज्याच्या डोळ्यांत पांडवांबद्दल द्वेष होता आणि स्वतःचं स्थान निर्माण करण्याची धडपड होती. तो होता दुर्योधन. मी द्रोणांच्या आश्रमातून बाहेर पडलो. पण अपमान गिळून नाही, तर तो अपमान विजयाची पायरी बनवण्याचं ठरवून. मी विचार केला, जर द्रोण मला शिकवत नसतील तर मी अशा गुरूंकडे जाईन जे प्रत्यक्ष द्रोणांचेही गुरु आहेत. मी निघालो भगवान परशुरामांच्या शोधात, महेंद्र पर्वताकडे. परंतु एक गोष्ट माझ्या मनाला सतत टोचणी लावत होती. आचार्य द्रोणांच्या बाजूला एक गोरापान तेजस्वी मुलगा उभा होता, अर्जुन. त्याच्याकडे पाहताना मला असं वाटलं की हाच तो माणूस आहे जो भविष्यात माझ्या संघर्षाचं सर्वात मोठं प्रतीक ठरणार आहे. तर रसिकहो, कर्णाची ही विद्येची तहान त्याला कुठे घेऊन जाणार? परशुरामांसारखे क्रोधी आणि महान गुरु कर्णाला स्वीकारतील का? आणि कर्णाला आपलं सूतपुत्र असणं लपवावं लागेल का? हे सर्व आपण जाणून घेऊया मृत्युंजयच्या पुढच्या भागात.
द्रोणांच्या आश्रमातून बाहेर पडलो तेव्हा अपमान जणू काळजात शूल बनून टोचत होता. पण त्या अपमानानं मला एक नवी दिशा दिली. मी ठरवलं, जर गुरुद्रोण मला शिकवत नसतील तर मी अशा गुरूंकडे जाईन जे शस्त्रविद्येचे साक्षात महामेरू आहेत, भगवान परशुराम. परंतु एक मोठी अडचण होती. भगवान परशुरामांनी प्रतिज्ञा केली होती की ते फक्त ब्राह्मणांनाच विद्या देतील. मी तर एक सूतपुत्र होतो, पण माझ्या मनात विद्येची भूक इतकी तीव्र होती की मी एक भयानक निर्णय घेतला. मी ब्राह्मण असल्याचं सांगून त्यांच्या आश्रमात प्रवेश मिळवला. महेंद्र पर्वताचं ते शांत आणि पवित्र वातावरण. तिथे मी भल्या पहाटे उठून गुरूंची सेवा करू लागलो. समिधा गोळा करणं, आश्रमाची स्वच्छता करणं आणि उरलेल्या वेळात गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली धनुर्विद्येचा सराव करणं हाच माझा नित्यक्रम झाला. भगवान परशुराम म्हणजे केवळ तेज. त्यांच्या हातातील परशु पाहून काळजाचा ठोका चुकायचा. पण जेव्हा ते मला विद्या शिकवू लागले तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांच्या रागीट स्वभावामागे एक कनवाळू गुरुहृदय दडलेलं आहे. त्यांनी मला ब्रह्मास्त्र, भार्गवास्त्र अशा एकापेक्षा एक दिव्य अस्त्रांची दीक्षा दिली. वर्ष सरत होती. मी त्यांचा सर्वात लाडका आणि श्रेष्ठ शिष्य बनलो होतो. पण मनाच्या एका कोपऱ्यात भीती कायम होती. असत्याच्या पायावर उभं असलेलं हे विद्येचं देऊळ कधीतरी कोसळणार याची मला जाणीव होती. आणि तो दिवस अखेर उजाडलाच. एके दिवशी गुरुदेव माझ्या मांडीवर डोकं ठेवून निद्राधीन झाले होते. अचानक कुठून तरी एक भयानक वज्रकीटक आला आणि त्यानं माझ्या मांडीला डंख मारायला सुरुवात केली. तो किडा चक्क मांस कुरतरून आत शिरू लागला. वेदना इतक्या असह्य होत्या की मला ओरडावंसं वाटत होतं. पण जर मी हललो असतो तर गुरुदेवांची झोपमोड झाली असती. रक्ताची धार वाहू लागली. उष्ण रक्त गुरुदेवांच्या अंगाला लागलं आणि त्यांची झोप उडाली. त्यांनी डोळे उघडले आणि माझं रक्तबंबाळ शरीर पाहिलं. त्यांचे डोळे रागानं लाल झाले. ते कडाडले, "मुला, तू ब्राह्मण नाहीस. एवढी वेदना सहन करण्याची शक्ती फक्त क्षत्रियाच्या रक्तातच असू शकते. सांग, कोण आहेस तू? तू माझ्याशी प्रतारणा केलीस." मी थरथरत्या कापत त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि खरं काय ते सांगितलं. गुरुदेवांचा राग अनावर झाला. त्यांनी मला शाप दिला, "ज्या विद्येसाठी तू माझ्याशी खोटं बोललास, ती विद्या तू सर्वात जास्त गरज असेल तेव्हा विसरून जाशील." रसिकहो, विचार करा. ज्या विद्येसाठी कर्णानं आपलं सर्वस्व पणाला लावलं, तीच विद्या त्याला ऐनवेळी दगा देणार होती. नियतीनं पुन्हा एकदा कर्णाचा घात केला होता. शापाचं ओझं आणि गुरुदेवांच्या दुराव्याचं दुःख घेऊन मी पुन्हा हस्तिनापुरात पाऊल ठेवलं. पण यावेळी माझं ध्येय स्पष्ट होतं. मला सिद्ध करायचं होतं की केवळ कुळामुळे कुणी श्रेष्ठ ठरत नाही, तर पराक्रम आणि गुणांमुळे माणूस मोठा होतो. योगायोगानं त्याच वेळी हस्तिनापुरात राजकुमारांच्या अस्त्रविद्येच्या प्रदर्शनासाठी एक भव्य रंगमंडप सजला होता. नगरातील सर्व प्रतिष्ठित लोक, भीष्म पितामह, धृतराष्ट्र, विदुर आणि द्रोणाचार्य तिथे उपस्थित होते. पांडव आणि कौरव आपल्या विद्येचे प्रदर्शन करत होते. अर्जुन, द्रोणांचा लाडका शिष्य, त्याने आपल्या बाणांनी अग्नी प्रज्वलित केला, तर कधी वरुण अस्त्राने पाऊस पाडला. लोक अर्जुनाच्या नावाने जय जयकार करत होते. द्रोणांचा चेहरा अभिमानाने फुलला होता. ते ओरडून सांगत होते,
या जगात अर्जुनासारखा धनुर्धर दुसरा कोणीही नाही. आणि नेमकं त्याच वेळी रंगमंडपाच्या प्रवेशद्वारात मी उभा राहिलो. माझ्या कवचकुंडलांचे तेज पाहून सर्वांचे डोळे दिपले. मी खणखणीत आवाजात अर्जुनाला आव्हान दिलं, अर्जुना, जे चमत्कार तू आता केलेस ते मी करून दाखवेन, आणि त्याहून अधिकही. तू तयार आहेस का? संपूर्ण रंगमंडपात शांतता पसरली. मी अर्जुनाने केलेले सर्व पराक्रम लीलया करून दाखवले. लोक आता माझ्या नावाने ओरडू लागले. पण द्रोणाचार्य अस्वस्थ झाले. कृपाचार्यांनी मला अडवलं आणि विचारलं, युवका, तू कोण आहेस? राजकुमारांशी युद्ध करण्यासाठी तुला तुझं कुळ सांगावं लागेल, कारण ही स्पर्धा राजपुत्रांमधली आहे. मी पुन्हा एकदा निरुत्तर झालो. माझ्याकडे पराक्रम होता, पण नाव नव्हतं. माझं मस्तक अपमानाने झुकणार. इतक्यात गर्दीतून एक आवाज आला, थांबा! तो आवाज होता दुर्योधनाचा. कौरवांचा ज्येष्ठ पुत्र दुर्योधन पुढे आला. त्याला पांडवांचा अहंकार मोडण्यासाठी माझ्यासारख्या वीराची गरज होती. तो गरजून म्हणाला, जर राजपुत्र असणं हीच अट असेल तर मी आत्ता या क्षणी या वीराला अंगदेशचा राजा म्हणून घोषित करतो. तिथेच त्या रंगमंडपात दुर्योधनाने माझं राज्याभिषेक केलं. मला अंगराज बनवलं. ज्या जगाने मला सूतपुत्र म्हणून हिणवलं होतं, तिथे एका माणसाने मला राजा म्हणून स्वीकारलं होतं. मी गहिवरून दुर्योधनाला विचारलं, राजन, या उपकाराच्या बदल्यात मी तुला काय देऊ? दुर्योधनाने माझे हात हातात घेतले आणि म्हणाला, कर्णा, मला फक्त तुझी मैत्री हवी आहे. रसिकहो, विचार करा. एका बाजूला रक्ताचं नातं सांगणारी कुंती माता तिथेच होती, पण ती गप्प राहिली. आणि दुसऱ्या बाजूला एक अनोळखी माणूस होता, ज्याने भर दरबारात माझा सन्मान राखला होता. त्याच क्षणी मी माझं आयुष्य दुर्योधनाच्या चरणी अर्पण केलं. हीच ती प्रसिद्ध कर्ण दुर्योधन मैत्रीची सुरुवात होती. पण मित्रांनो, ही मैत्री कर्णाला सुखाकडे नेणार होती की विनाशाकडे? कुंतीच्या मनात आपल्या या पहिल्या पुत्राला पाहून काय चाललं असेल, हे सर्व आपण जाणून घेऊया मृत्युंजयच्या पुढच्या भागात. अंगराज म्हणून माझं नाव आता आर्यावर्तात गाजू लागलं होतं. पण या राजवैभवातही माझं मन शांत नव्हतं. राजवाड्यातील रेशमी बिछाने मला गंगेच्या काठच्या वाळूची आठवण करून द्यायचे. दुर्योधनानं मला मान दिला होता, पण जगाच्या नजरेत मी अजूनही तोच सूतपुत्र होतो. मी ठरवलं की जर नियतीनं मला जन्मापासून काहीच दिलं नाही, तर मी जगाला इतकं काही देईन की लोकांनी माझ्या कुळापेक्षा माझ्या दातृत्वाची जास्त चर्चा करावी. मी एक व्रत घेतलं. माझ्या दारी आलेला कोणताही याचक कधीही रिकाम्या हातानं परत जाणार नाही. माझं हे दातृत्वच पुढे माझ्या आयुष्याची ओळख बनणार होतं. पण या संघर्षाच्या प्रवासात एक कोमल झुरूकही आली होती. ती म्हणजे वृषाली. वृषाली ही एक सूतपुत्रीच होती. आई राधा आणि वडील अधिरथ यांनी तिला माझ्यासाठी पसंत केलं होतं. मला आजही आठवतं, जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं, तिच्या डोळ्यात एक प्रकारचं तेज होतं, पण तितकीच शांतताही होती. तिनं मला अंगराज म्हणून नाही, तर वसुसेन म्हणून स्वीकारलं होतं. आमचं लग्न झालं. वृषाली माझ्या आयुष्यात एका शांत गंगेसारखी आली. राजकारणाचे डावपेच, युद्धाच्या वल्गना आणि अपमानाचे शूल या सर्वांपासून वाचवणारा एकच कोपरा माझ्याकडे होता, तो म्हणजे वृषालीचं प्रेम. तिनं मला नेहमीच आधार दिला, पण तिच्याही मनात
एक अनामिक भीती असायची. ती म्हणायची, स्वामी, तुमची ही कवच कुंडलं आणि तुमचं हे अफाट दातृत्व तुम्हाला संकटात तर पाडणार नाही ना? तिचा प्रश्न सार्थ होता. कारण एका बाजूला मी सुखात होतो, तर दुसरीकडे हस्तिनापूरच्या राजकारणात पांडव आणि कौरव यांच्यातील विस्तव दिवसेंदिवस पेटत चालला होता. दुर्योधनाचा माझ्यावरचा विश्वास अढळ होता, पण त्याचे विचार मला कधी कधी अस्वस्थ करायचे. एकदा दुर्योधनानं मला विचारलं, कर्णा, जर उद्या युद्ध झालं तर तू कोणाच्या बाजूनं लढशील? मी एक क्षणही विचार न करता उत्तर दिलं, ज्यानं मला सन्मान दिला त्याच्याच बाजूनं. माझी निष्ठा ही फक्त आणि फक्त तुझ्या चरणी असेल दुर्योधना. रसिक हो, कर्णाची ही निष्ठा एका मोठ्या युद्धाची नांदी होती. पण या निष्ठेच्या पलीकडे एक मोठं षडयंत्र शिजत होतं. पांडवांचा मामा शकुनी हा फाशांच्या खेळाची तयारी करत होता. हस्तिनापूरच्या दरबारात शकुनी मामाच्या कपटनीतीने द्यूताचा खेळ मांडला गेला होता. एका बाजूला पांडव होते आणि दुसऱ्या बाजूला दुर्योधन. पण दुर्योधनाच्या वतीने फासे टाकत होता शकुनी. त्या एका रात्रीत युधिष्ठिराने आपलं राज्य, वैभव आणि स्वतःच्या भावांनाही पणाला लावलं. हळूहळू पांडव सर्व काही हारले. पण जेव्हा युधिष्ठिराने पाचही पांडवांची पत्नी द्रौपदी हिला पणाला लावलं, तेव्हा मात्र माझ्या काळजातही चर्र झालं. रसिक हो, मीही तिथेच उपस्थित होतो. माझ्या एका बाजूला दुर्योधन होता आणि दुसऱ्या बाजूला पितामह भीष्म आणि गुरु द्रोणमाना खाली घरून बसले होते. दुर्योधनाच्या मनात अर्जुनाचा आणि पांडवांचा सूड घेण्याची आग धगधगत होती. त्याने भर सभेत दुःशासनाला आज्ञा दिली की द्रौपदीला ओढत सभेत घेऊन यावं. एक कुलवंती स्त्री, पांडवांची राणी, हस्तिनापूरची सून, तिला केसाला धरून सभेत ओढलं जात होतं. त्यावेळी माझ्या मनात दोन विचार युद्ध करत होते. एक मन सांगत होतं, कर्णा, हे चूक आहे, एका स्त्रीचा अपमान थांबव. पण दुसऱ्या बाजूला तो रंगमंडपाचा दिवस मला आठवला, जेव्हा पांडवांनी मला सूतपुत्र म्हणून हिणवलं होतं आणि द्रौपदीनेही स्वयंवरात माझा असाच अपमान केला होता. सूडाच्या आगीत माझं विवेकबुद्धी जणू जळून खाक झाली होती. दुर्योधनाचा मान राखण्यासाठी आणि पांडवांना कमी लेखण्यासाठी माझ्या तोंडून ते भयानक शब्द बाहेर पडले. जिला 5 पती आहेत ती तर वेश्याच आहे. हिचं वस्त्रहरण केलं तरी काय बिघडतं? रसिक हो, आज मागे वळून पाहताना त्या शब्दांची मला प्रचंड लाज वाटते. ते शब्द माझे नव्हते, तो माझ्या जखमांचा आवाज होता. दुःशासनाने द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण सभेत सन्नाटा पसरला होता. केवळ भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने द्रौपदीची अब्रू वाचली. त्या रात्री जेव्हा मी घरी परतलो, तेव्हा वृषालीच्या डोळ्यात मला माझ्यासाठी तिरस्कार दिसला. ती फक्त इतकंच म्हणाली, स्वामी, तुम्ही एक महान योद्धा आहात, पण आज एका अबलेचा अपमान करून तुम्ही स्वतःचं तेज गमावलंत. तिचे शब्द मला बाणासारखे टोचले. मला उमजलं की दुर्योधनाच्या मैत्रीखातर मी माझ्या धर्माचा बळी दिला होता. पण आता वेळ निघून गेली होती. पांडवांना 12 वर्षांचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास स्वीकारावा लागला. पण रसिक हो, हे तर केवळ युद्धाचं निमंत्रण होतं. वनवासाच्या या काळात पांडवांनी स्वतःला सिद्ध केलं, तर दुसरीकडे कर्णाने आपल्या दातृत्वाने इंद्रालाही हरवलं. पण कसं? पांडव वनवासात होते आणि मी अंगदेशचा राजा म्हणून माझं दानशूरतेचं व्रत अधिक कठोर केलं होतं. माझं नाव आता दानशूर कर्ण म्हणून त्रिलोकात गाजू लागलं होतं. पण या दातृत्वामुळेच देवांचा राजा इंद्र हादरला होता. त्याला ठाऊक होतं की जोपर्यंत माझ्या अंगावर जन्मजात कवच आणि कानात कुंडलं आहेत, तोपर्यंत अर्जुनाला माझ्यावर विजय मिळवणं अशक्य आहे.
एका पहाटे जेव्हा मी गंगेच्या काठी सूर्याची उपासना करून अर्घ्य देत होतो, तेव्हा एक वृद्ध ब्राह्मण माझ्यासमोर येऊन उभा राहिला. त्याचे डोळे तेजस्वी होते, पण देह थकलेला दिसत होता. त्याने हात पसरले आणि म्हणाला, अंगराज कर्णा, मी तुझ्याकडे काहीतरी मागायला आलो आहे, पण मला भीती वाटते की तू ते देऊ शकणार नाहीस. मी हसलो आणि म्हणालो, विप्रवर्य, या कर्णाच्या दारातून आजवर कोणीही रिकाम्या हाताने गेलं नाही. मागा, तुम्हाला काय हवंय? तो वृद्ध ब्राह्मण क्षणभर थांबला आणि म्हणाला, कर्णा, मला तुझे हे कवच आणि ही कुंडल हवी आहेत. रसिक हो, विचार करा. ती कवच कुंडल माझ्या शरीराचा भाग होती. ती काढणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं. मला लगेच समजलं की हा साधा ब्राह्मण नसून साक्षात देवराज इंद्र आहे, जो आपल्या मुलाच्या अर्जुनाच्या रक्षणासाठी माझ्याकडे भिक्षा मागतोय. माझ्या अंतर्मनाने मला बजावलं, कर्णा, देऊ नकोस, हा तुझा घात आहे. पण माझं दुसरं मन म्हणालो, जर साक्षात देवांचा राजा माझ्याकडे हात पसरून उभा असेल तर कर्णाचं दातृत्व हे देवांपेक्षाही मोठं ठरेल. मी कमरेचा खंजीर उपसला. कोणतीही भीती न बाळगता मी माझ्या शरीराला चिकटलेलं ते सुवर्ण कवच कापायला सुरुवात केली. रक्ताच्या धारा वाहू लागल्या. वेदनेने शरीर थरथरू लागलं. पण माझ्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य होतं. मी ती कवच आणि कुंडलं कापून रक्ताने माखलेल्या हातांनी इंद्राच्या पदरात टाकली. इंद्र चकित झाला. त्याच्या डोळ्यात पश्चात्तापाचे अश्रू आले. तो आपल्या खऱ्या रूपात प्रकट झाला आणि म्हणाला, कर्णा, तुझ्यासारखा दातृत्ववान या जगात कोणीही झाला नाही आणि होणार नाही. मी तुला हरवायला आलो होतो, पण तू मलाच जिंकलंस. इंद्राने प्रसन्न होऊन मला त्या बदल्यात वैजयंती शक्ती नावाचं अमोघ अस्त्र दिलं, ज्याचा वार कधीही रिकामा जाणार नव्हता. पण त्याने एक अट घातली. हे अस्त्र मी आयुष्यात फक्त एकदाच वापरू शकणार होतो. रसिक हो, कवच कुंडल गेल्यामुळे आता मी एक सामान्य योद्धा बनलो होतो, पण माझं नाव मात्र अमर झालं होतं. मात्र एक गुपित अजूनही दडलेलं होतं. ते गुपित म्हणजे माझ्या जन्माचं सत्य. वनवास संपत आला होता आणि आता वेळ आली होती आई कुंतीने कर्णासमोर येण्याची. तर रसिक हो, काय घडलं जेव्हा कुंती माता गंगेच्या काठी कर्णाला भेटायला आली? कुरुक्षेत्राच्या युद्धाचे पडघम वाजू लागले होते. हस्तिनापूरच्या राजकारणात आता शांतीला थारा नव्हता. एकीकडे भगवान श्रीकृष्ण शिष्टाईसाठी आले होते, पण दुर्योधनाने सुईच्या अग्रा इतकीही जमीन देण्यास नकार दिला. युद्ध अटळ होतं. एके दिवशी संध्याकाळी मी गंगेच्या काठावर सूर्याची प्रार्थना करत होतो. ध्यान संपवून डोळे उघडले तर माझ्यासमोर एक वृद्धा उभी होती. तिचं पांढरं शुभ्र वस्त्र आणि डोळ्यांतील कारुण्य पाहून मी चकित झालो. ती साधी स्त्री नव्हती. ती होती पांडवांची माता, राजमाता कुंती. माझं मन सुखावलं, पण तितकंच साशंकही झालं. मी विचारलं, राजमाते, या सूतपुत्राच्या भेटीला आपण कशासाठी आलात? कुंती मातेच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तिने थरथरत्या आवाजात म्हटलं, बारा, तू सूतपुत्र नाहीस. तू माझा पहिला पुत्र आहेस. तू कौंतेय आहेस. रसिक हो, तो क्षण माझ्यासाठी हजारो वीज कोसळाव्यात असा होता. ज्या रहस्याचा शोध मी आयुष्यभर घेतला, ते सत्य आज माझ्यासमोर उभं होतं. मी कुंतीचा मुलगा होतो. मी पांडवांचा ज्येष्ठ भाऊ होतो. कुंती म्हणाली, वसु, मी तुला गंगेत सोडलं होतं, कारण समाजात तोंड दाखवायला मी घाबरले होते.
पण आता युद्धात तुझे भाऊ तुझ्याच हातून मारले जातील हे मी कसं पाहू? तू पांडवांच्या बाजूला ये. तुला ज्येष्ठ पांडव म्हणून राज्याभिषेक केला जाईल. द्रौपदी तुझी राणी होईल. मी हसलो, पण त्या हास्यात प्रचंड वेदना होती. मी म्हटलं, आई, ज्यावेळी मला तुझी गरज होती, जेव्हा मी रंगमंडपात अपमानाने होरपळत होतो, तेव्हा तू गप्प होतीस. आज तुला तुझ्या 5 पुत्रांची काळजी वाटतीये म्हणून तू या 6व्याची आठवण काढायला आलीस. कुंती काहीच बोलू शकली नाही. तिने फक्त पदर पसरला आणि माझ्याकडे 5ही पांडवांच्या प्राणांची भिक्षा मागितली. रसिक हो, माझ्यासमोर मोठा पेच होता. एका बाजूला रक्ताचं नातं होतं आणि दुसऱ्या बाजूला दुर्योधनाची मैत्री, ज्याने मला शून्य असताना सर्वस्व दिलं होतं. मी कुंतीला शब्द दिला, आई, तुझे 5 पुत्र जिवंत राहतील. जर अर्जुन मेला तर मी असेन, आणि जर मी मेलो तर अर्जुन असेल. पण युधिष्ठिर, भीम, नकुल आणि सहदेव यांना मी अभय देतो. कुंती रडत रडत निघून गेली. तिने मला जन्म दिला होता, पण आई होण्याचं भाग्य तिला लाभलं नव्हतं. आता माझ्यासमोर फक्त युद्ध होतं, स्वतःच्या भावांविरुद्धचं युद्ध. कुरुक्षेत्राचं मैदान तयार होतं. दोन्ही बाजूला लाखो सैनिक युद्धाच्या प्रतीक्षेत होते. पण माझ्या नशिबाचा खेळ बघा, युद्ध सुरू झालं तरी मला रणांगणात उतरायला परवानगी नव्हती. पितामह भीष्म कौरव सैन्याचे सेनापती होते आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हा सूतपुत्र कर्ण युद्धात भाग घेणार नाही. माझा प्रचंड अपमान झाला होता, पण मी गप्प राहिलो. 10 दिवस मी माझ्या शिबिरात बसून अर्जुनाचा आणि भीष्मांचा पराक्रम पाहत होतो. माझं अस्त्र सज्ज होतं, माझा भाता बाणांनी भरलेला होता, पण माझे हात रणांगणापासून दूर होते. हे 10 दिवस माझ्यासाठी 10 युगांसारखे होते. 10व्या दिवशी शिखंडीला समोर ठेवून अर्जुनाने पितामहांना बाणांच्या शय्येवर निजवलं. भीष्म पडले. कौरवांचा आधारस्तंभ ढासळला. दुर्योधन हताश झाला होता. त्या रात्री मी पितामहांना भेटायला गंगेच्या काठी त्यांच्या शरशय्येवर गेलो. त्यांच्या डोळ्यांत आता अहंकार नव्हता. त्यांनी मला जवळ बोलावलं आणि हळू आवाजात म्हटलं, कर्णा, मला तुझं जन्मरहस्य ठाऊक होतं. तू सूतपुत्र नाहीस, तू कौंतेय आहेस. पण दुर्योधनाला बळ मिळावं म्हणून मी तुला नेहमी हिणवलं. मला क्षमा कर. मी त्यांच्या पायावर मस्तक ठेवलं. पितामहांनी मला युद्धाची परवानगी दिली. त्यानंतर आचार्य द्रोण सेनापती झाले. चक्रव्यूह रचला गेला. अभिमन्यूचा वध झाला. त्या दिवशी मला समजलं की युद्धात कोणीच कोणाचं नसतं. रक्ताचं नातं असलेल्या पांडवांच्या पुत्राला, अभिमन्यूला, मारताना माझं मन तीळ तीळ तुटत होतं. पण दुर्योधनाच्या निष्ठेखातर मी तो क्रूरपणा केला. पण रसिक हो, युद्धाचं खरं रौद्र रूप अजून बाकी होतं. जेव्हा घटोत्कचाने कौरव सैन्याचा संहार करायला सुरुवात केली, तेव्हा दुर्योधन घाबरला. त्याने मला गळ घातली. कर्णा, आता तूच वाचवू शकतोस. तुझे अमोघ अस्त्र चालव. माझ्याकडे इंद्राने दिलेलं वैजयंती शक्ती अस्त्र होतं, जे मी अर्जुनासाठी राखून ठेवलं होतं. पण मित्राच्या रक्षणासाठी मला ते अस्त्र घटोत्कचावर सोडावं लागलं. अर्जुनाचा कार मी स्वतःच्या हाताने संपवला होता. कृष्णाने चाणाक्षपणे अर्जुनाला वाचवलं होतं आणि कर्णाची शक्ती वाया घालवली होती. रसिक हो, आता माझ्याकडे कोणतंही दिव्य अस्त्र उरलं नव्हतं. उरलं होतं ते फक्त धनुष्य आणि नियतीने दिलेला तो शाप. 17वा दिवस उजाडला.
आज कुरुक्षेत्राच्या आकाशात रक्ताळलेला सूर्य उगवला होता. द्रोणाचार्यांच्या पतनानंतर दुर्योधनाने मला कौरव सेनेचं सेनापतीपद दिलं. माझ्या रथाचे सारथ्य करण्यासाठी मद्रनरेश शल्य तयार झाले होते. पण शल्य हे पांडवांचे मामा होते. त्यांचे शब्द बाणांपेक्षा जास्त विषारी होते. ते सतत अर्जुनाचं कौतुक करून माझं मनोधैर्य खचवण्याचा प्रयत्न करत होते. दुसरीकडे अर्जुनाच्या रथावर साक्षात जगन्नियंता श्रीकृष्ण बसलेला होता. रणांगणात जेव्हा मी आणि अर्जुन समोरासमोर आलो तेव्हा जणू दोन सूर्य एकमेकांशी भिडले होते. बाणांच्या वर्षावाने आकाश झाकून गेलं होतं. अर्जुनाचा गांडीव गाजत होता तर माझं विजयधनुष्य प्रत्युत्तर देत होतं. मी अर्जुनावर बाण सोडला की त्याचा रथ काही पावलं मागे जायचा. तेव्हा कृष्ण म्हणायचा, धन्य आहेस कर्णा. पण रसिक हो, नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. परशुरामांचा तो शाप आणि त्या ब्राह्मणाचा तो शाप एकाच वेळी माझ्यासमोर उभे राहिले. अचानक माझ्या रथाचं डावं चाक जमिनीच्या एका चिखलात रुतलं. मी ते चाक बाहेर काढण्यासाठी खाली उतरलो. रथाचं चाक उपसताना मी अर्जुनाला म्हटलं, पार्थ, थांब. हा युद्धाचा नियम नाही. मी निशस्त्र आहे. रथाचं चाक बाहेर काढतोय, तोवर तू बाण सोडू नकोस. अर्जुन क्षणभर थांबला, पण कृष्णाने तिथेच आपला डाव टाकला. तो कडाडला, धर्माच्या गोष्टी करतोस कर्णा? जेव्हा अभिमन्यूला तुम्ही सर्वांनी मिळून मारलं तेव्हा धर्म कुठे होता? जेव्हा द्रौपदीचा अपमान झाला तेव्हा धर्म कुठे होता? कृष्णाचे शब्द ऐकून अर्जुनाचे डोळे लाल झाले. त्याने अंजालिका अस्त्र सज्ज केलं. त्याचवेळी मला गुरुदेवांनी दिलेली मंत्रविद्या आठवेनाशी झाली. शाप खरा ठरला होता. मी चिखलात रुतलेलं चाक उपसत होतो आणि अर्जुनाचा बाण सुटला. त्या बाणाने माझं मस्तक धडापासून वेगळं केलं. रक्ताची धार उडाली. पण त्या मरणातही एक तेज होतं. म्हणतात की माझ्या देहातून एक प्रकाश निघाला आणि तो थेट सूर्यामध्ये विलीन झाला. मी मेलो. पण पांडवांना जेव्हा सत्य समजलं की मी त्यांचा थोरला भाऊ होतो, तेव्हा त्यांच्या विजयाचा आनंद एका क्षणात अश्रूंमध्ये बदलला. युधिष्ठिराने गंगेच्या काठी माझं अंत्यविधी केलं. ज्या गंगेने मला पेटीत स्वीकारलं होतं, त्याच गंगेने आज मला निरोप दिला. रसिक हो, कर्णाचं आयुष्य म्हणजे एक अखंड संघर्ष होता. त्याने जगाकडून काहीच घेतलं नाही. उलट स्वतःचं कवच, कुंडलं आणि शेवटी प्राणही दानात दिले. तो रणांगणात हारला असेल, पण माणुसकीच्या आणि दातृत्वाच्या इतिहासात तो कायमचा मृत्युंजय झाला. मृत्युंजयच्या या विशेष भागात आपण अशा एका पात्राची व्यथा जाणून घेणार आहोत, जिने इतिहास घडवला, पण जिचे स्वतःचे आयुष्य मात्र अश्रूंनी भरलेले होते. ती म्हणजे पांडवांची माता कुंती. पण कर्णासाठी ती कोण होती? ऐका खुद्द कुंतीच्या शब्दात. लोक मला राजमाता म्हणतात, पण माझ्या काळजाला पडलेली छिद्रे कोणालाच दिसत नाहीत. लोक माझ्या 5 पुत्रांच्या विजयाचा जय जयकार करतात, पण त्या 5 पुत्रांच्या सुखासाठी मी माझ्या पहिल्या तेजस्वी पुत्राचा बळी दिला. हे पाप मी कुठे धुऊ? यौवनाच्या उंबरठ्यावर असताना अजाणतेपणी मी सूर्याचे आवाहन केले आणि माझ्यासमोर तो तेजोमय पुत्र उभा राहिला. त्याच्या अंगावर सोन्याचे कवच आणि कानात कुंडली चमकत होती. त्या कोवळ्या जीवाला जवळ घेण्याऐवजी समाजाच्या भीतीने मी त्याला एका लाकडी पेटीत बंद करून गंगेच्या लाटांवर सोडून दिले. ती पेटी पाण्यात वाहत नव्हती, तर माझ्या काळजाचे तुकडे त्या लाटांवर हेलकावे खात होते. वर्ष सरली. जेव्हा मी त्याला हस्तिनापूरच्या रंगमंडपात पाहिले तेव्हा माझे डोळे दिपले.
तो दुसरा कोणी नसून माझाच वसुसेन होता. मला त्याला कडाडून मिठी मारायची होती. बाळा, तू सूतपुत्र नाहीस, तू कौंतेय आहेस, असे ओरडून सांगायचे होते. पण माझी जीभ जड झाली होती. मी माझ्या 5 पुत्रांना राजवैभवात वाढवले आणि माझ्या थोरल्या पुत्राला मात्र लोकांचे अपमान सोसावे लागले. कुरुक्षेत्राच्या युद्धापूर्वी जेव्हा मी गंगेच्या काठी त्याला भेटायला गेले, तेव्हा मला वाटले तो रागावेल, मला शाप देईल. पण त्याने मला राजमाता म्हणून संबोधले. तो म्हणाला, माते, तू आज आलीस जेव्हा तुझा स्वार्थ समोर आहे. त्याच्या त्या एका शब्दाने माझ्या अस्तित्वाच्या चिंध्या केल्या. मी त्याच्याकडे माझ्या 5 पुत्रांच्या प्राणांची भिक्षा मागितली. आणि बघा, त्या दात्याचं मोठेपण. त्याने मृत्यूसमोर दिसत असतानाही मला शब्द दिला की तुझे 5 पुत्र जिवंत राहतील. त्याने स्वतःच्या भावांना जीवदान दिले आणि स्वतः मृत्यूला कवटाळले. आज कुरुक्षेत्रावर जेव्हा तो रक्ताळलेला पडला होता, तेव्हा मला जगाला ओरडून सांगावेसे वाटत होते की हा सूतपुत्र नाही, हा माझा थोरला मुलगा आहे. पण तोवर खूप उशीर झाला होता. मी त्याला जन्म दिला, पण त्याला आई म्हणण्याचे सुख कधीच देऊ शकले नाही. मी राजमाता म्हणून जिंकले असेल, पण एक आई म्हणून मी कायमची हरले आहे. कर्ण वाईट लोकांच्या बाजूने लढला असे जग म्हणते. पण दुर्योधनासाठी कर्ण काय होता? हा भाग आहे मैत्रीच्या त्या नात्याचा, ज्याने रक्ताच्या नात्यालाही मागे टाकले. मी दुर्योधन. जग मला खलनायक म्हणते, अभिमानी म्हणते. पण या जगात एका माणसाने मला कधीच स्वार्थासाठी पाहिले नाही. तो म्हणजे माझा अंगराज कर्ण. लोक म्हणतात मी कर्णाला राज्य दिले कारण मला अर्जुनाचा सूड घ्यायचा होता. हो, सुरुवातीला कदाचित तसे असेलही. पण ज्या क्षणी त्या वीरपुत्रानं माझे हात हातात घेतले, त्या क्षणी आमचे आत्मे एकमेकांशी जोडले गेले. राजवाड्याच्या झगमगाटात माझे 100 भाऊ मला जे देऊ शकले नाहीत, ते या एका सूताने मला दिले. निस्वार्थ विश्वास. जेव्हा जेव्हा माझ्यावर संकट आले, जेव्हा जेव्हा भीष्म आणि द्रोणांनी मला टोमणे मारले, तेव्हा माझा कर्ण माझ्या पाठीशी ढाल बनून उभा राहिला. त्याला राज्याचे आमिष दाखवले गेले. कृष्णाने त्याला पांडवांचा राजा होण्याचे स्वप्न दाखवले. त्याच्या आईने त्याला पदर पसरून बोलावले. पण माझा मित्र हलला नाही. त्याने माझ्या मैत्रीसाठी साक्षात मृत्यूला आणि अपकीर्तीला कवटाळले. लोकांसाठी तो सूतपुत्र असेल, पण माझ्यासाठी तो जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता. कुरुक्षेत्रावर ज्या दिवशी तो पडला, त्या दिवशी दुर्योधन खऱ्या अर्थाने मेला. माझे 100 भाऊ गेले तेव्हा मला जेवढे दुःख झाले नाही, त्यापेक्षा जास्त वेदना कर्णाच्या जाण्याने झाल्या. मैत्री कशी असावी? तर ती कर्ण आणि दुर्योधनासारखी. लोक आम्हा दोघांनाही नरकात जागा मिळेल असे म्हणतात. पण जर तिथेही माझा कर्ण माझ्यासोबत असेल, तर मला त्या नरकाचाही स्वर्ग वाटेल. तो माझा राजा नव्हता, तो माझा प्राण होता. नमस्कार रसिकहो, मी होस्ट विकास. आपण कर्णाला रणांगणात पाहिलं, दरबारात पाहिलं, पण त्याच्या घराच्या उंबरठ्याच्या आत तो कसा होता? एका सूतपुत्रीनं जेव्हा एका राजाशी लग्न केलं, तेव्हा तिचं आयुष्य कसं बदललं? मी वृषाली, अंगराज कर्णाची पत्नी. लोक माझ्या पतीला मृत्युंजय म्हणतात, दानशूर म्हणतात, पण मी त्यांना फक्त स्वामी मानलं. ज्या दिवशी माझं लग्न ठरलं, तेव्हा मला सांगण्यात आलं की मी एका राजाची राणी होणार आहे. पण जेव्हा मी त्यांच्या आयुष्यात पाऊल ठेवलं, तेव्हा मला समजलं की हे राजे पण त्यांच्यासाठी एक ओझं होतं. स्वामींना राजवाड्यापेक्षा गंगेचा काठ अधिक प्रिय होता. कितीतरी रात्री मी त्यांना पाहिलंय. ते खिडकीशी उभे राहून तासनतास गंगेच्या प्रवाहाकडे पाहत असायचे. त्यांच्या डोळ्यात एक अनामिक शोध असायचा. ते हस्तिनापूरच्या राजकारणात अडकले होते, पण त्यांचं मन नेहमी कोणत्या तरी अज्ञात सत्याच्या शोधात असायचं.
लोक त्यांच्या दानशूरतेचं कौतुक करतात, पण त्या दातृत्वाच्या मागे असलेल्या त्यांच्या वेदना मी जवळून पाहिल्या आहेत. ज्या दिवशी त्यांनी आपली कवचकुंडलं कापून त्या ब्राह्मणाला दिली, त्या दिवशी ते रक्ताळलेल्या अवस्थेत घरी आले. त्यांच्या शरीराच्या जखमा मी धुतल्या, पण त्यांच्या मनाला पडलेली जखम मी कधीच भरू शकले नाही. ते म्हणायचे, वृषाली, आज मी खऱ्या अर्थानं हलका झालो आहे. पण मला ठाऊक होतं की त्यांनी स्वतःच्या मृत्यूवर स्वाक्षरी केली आहे. माझ्या मनात एक शल्य नेहमी राहिलं. द्यूतसभेत त्यांनी द्रौपदीबद्दल काढलेले ते शब्द. मी त्यांना विचारलं होतं, स्वामी, तुम्ही तर स्त्रियांचा आदर करणारे आहात, मग असं का वागलात? तेव्हा त्यांनी माझं डोकं आपल्या छातीशी लावलं आणि ते फक्त इतकंच म्हणाले, वृषाली, तो माझा अधिकार नव्हता, तो माझ्या अपमानाचा आवाज होता. त्या एका क्षणी मला समजलं की जगाने दिलेल्या जखमांनी हा महामानव आतून किती पोळलेला आहे. युद्धाला जाताना त्यांनी जेव्हा माझा निरोप घेतला, तेव्हा त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती, तर एक प्रकारची शांती होती. जणू काही त्यांना ठाऊक होतं की आता या संघर्षातून सुटण्याची वेळ आली आहे. त्यांनी मला सांगितलं होतं, वृषाली, जर मी परतलो नाही तर समजून घे की तुझा पती एका मोठ्या ध्येयासाठी बलिदान देऊन गेला. आज ते नाहीत, पण या अंगदेशच्या मातीत, गंगेच्या लाटात आणि लोकांच्या हृदयात ते आजही जिवंत आहेत. मी एका वीराची पत्नी होते, याचा मला अभिमान आहे. पण त्याहीपेक्षा जास्त अभिमान या गोष्टीचा आहे की मी अशा एका माणसाची सावली होते ज्याने मृत्यूलाही आपल्या दातृत्वानं जिंकलं होतं. मी त्यांची वृषाली आजही त्यांची वाट पाहत आहे, त्या पलीकडच्या जगात जिथे कुळ आणि जातीचे भेद नसतील. कर्णाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले श्रीकृष्ण कर्णाबद्दल काय विचार करत होते? हा शेवटचा भाग आहे एका ईश्वराने एका मानवाला दिलेल्या आदरांजलीचा. पार्था, तू विचारतोस की मी कर्णाचे इतके कौतुक का करतो? अर्जुना, तू माझा भक्त आहेस, पण कर्ण हा एक तपस्वी होता. त्याच्या आयुष्याकडे बघ. जन्मापासून उपेक्षा, पावलोपावली अपमान, गुरुचा शाप आणि नियतीचा घात. पण तरीही या माणसाने कधीही आपल्या तत्वाशी तडजोड केली नाही. त्याने ज्याला मित्र मानले त्याच्यासाठी त्याने धर्माचीही तमा बाळगली नाही. त्याला ठाऊक होते की दुर्योधन चुकत आहे. त्याला ठाऊक होते की त्याचे मृत्यू निश्चित आहे, पण त्याने पळ काढला नाही. अर्जुना, तू युद्धात का घाबरत होतास? कारण तुला तुझे नातेवाईक दिसत होते. पण कर्णाचे मोठेपण बघ. त्याला जेव्हा समजले की तुम्ही त्याचे सख्खे भाऊ आहात, तेव्हा त्याने शस्त्र टाकले नाही. त्याने उलट कुंतीला वचन दिले की तो केवळ तुझ्याशीच युद्ध करेल आणि बाकी 4 भावांना जिवंत सोडेल. असा महान त्याग कोणता योद्धा करू शकतो? ज्या दिवशी त्याने आपली कवचकुंडले दान केली, त्या दिवशीच त्याने स्वतःच्या मृत्यूवर स्वाक्षरी केली होती. मला कळाले होते की हा माणूस पृथ्वीवर राहण्यासाठी बनलेलाच नाही. तो सूर्याचा अंश होता आणि सूर्यासारखेच त्याने स्वतःला जाळून जगाला दातृत्वाचा प्रकाश दिला. आज तो रणांगणात पडला आहे, पण तो हरलेला नाही. त्याने मृत्यूला जिंकले आहे, म्हणून तो मृत्युंजय आहे. येणाऱ्या पिढ्या जेव्हा जेव्हा वीरतेचा आणि दातृत्वाचा इतिहास वाचतील, तेव्हा तेव्हा कर्णाचे नाव सर्वात वर असेल. तो माझा शत्रू असूनही माझ्या मनात त्याच्याबद्दल जो आदर आहे तो शब्दात सांगता येणार नाही. कारण कर्ण हा केवळ एक योद्धा नव्हता, तो माणुसकीच्या पराकोटीचा कळस होता. रसिकहो, प्रवासिक चॅनेलवरची ही मृत्युंजय मालिका तुम्हाला कशी वाटली? कर्णाचे हे विविध पैलू तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेले असतीलच. तर रसिकहो,
ही होती शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय कादंबरीची सफर. प्रवासिक चॅनलवरचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला? कर्णाच्या या बलिदानाबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी होतो तुमचा होस्ट विकास. पुन्हा भेटूया अशाच एका महान कथेसह एका नवीन प्रवासात. तोपर्यंत पाहत रहा, ऐकत रहा प्रवासिक. धन्यवाद.